खांब सगळं टाकले ना? नाही, किनार तळून घेतले तसे मग त्याच्यात मोठू ते एक धोटीला बनवायचे पहिले किनार वेगवेगळे खांब टाकून तसे करून घ्यायचे. त्याच्यामुळे अजून गेटअप छोटे एक आणि एकच करना बट कनेक्ट करिए ना. हाँ वो तो बांधते हैं. त्यांचं काय म्हणणं आहे रमेश, हे जे वेगवेगळे टाकलेले आहे ना ते का टाकले, एकच पूर्ण घेऊन असं का नाही केलं गेलं, हे त्यांचं म्हणणं आहे. हे जो दबाव असतो ना एकाच वेळेस जर घेतला तर सगळा धागा इथे येणार आणि इथून असं खोलल्यानंतर ते तार वगैरे ताण जेव्हा असं ताण पडेल ना हे तार तुटले जातात. त्याच्यामुळे इथून त्याचं माप असतं, आपण करून घ्यायचं असतं 2-4 इंच 3 इंच प्रत्येकाची बट बनवून या भिंगऱ्याची इथं दबाव द्यायची, पूर्ण ताकद इथे येते. याच्यानंतर इथून स्टॉप. पण ही ताकद इथं असल्यामुळं प्रत्येकाची वाटली गेली तार नाही तुटली. पण पूर्ण जर आपण इथून आणलं असतं ना त्याच्यानंतर असं वाट इथं तार तुटल्या. त्याच्यासाठी म्हणजे असे कॉलम अर्धा तार ऊपर अर्धा तार नीचे. ही किती ताराची वगी आहे? ही वगी आता 3100 ताराची असते. आपली बॉर्डर वाढली ना. ये जो मार्क है ना पोळ मारताना 2 मिनिट थांब जरा का, जण लक्षात येईल किनार कशी. हा ते नाही इकडे गेल्याशिवाय नाही समजणार ते परत. हा तुझं एक पटकन पूर्ण होईल ना. हा पूर्ण मग डाबे पडणार नाही त्याशिवाय. बॉर्डर है नहीं कि ग्रीन कलर की बॉर्डर दिखे ना, इसमें सब जर है, साइड में खीरो है, पूरा जर है. इसमें लाल कलर कंपल्सरी है, बॉर्डर ग्रीन है. लाल कलर क्यों ना कि फक्त गेटअप